खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांवरील आक्षेपार्ह विधानाचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध. माणगाव तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून माणगाव पोलीस ठाण्यात निषेधात्मक निवेदन. ईशान्य मुंबईचा खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह आणि धमकीवजा वक्तव्याचा राज्यभरातील पत्रकार संघटनांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या घरी राजकीय भूमिकेवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी तुम्ही परत इकडे आला तर मी तुम्हाला मारून पाठवेन आणि घुसण्याचा प्रयत्न करू नका अशा शब्दात शिवीगाळ व धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. या पार्श्वभूमीवर माणगाव तालुका प्रेस क्लबचे मुख्य संघटक पद्माकर उभारे, कार्याध्यक्ष गौतम जाधव, सल्लागार उत्तम तांबे, सल्लागार विनोद सापळे, अध्यक्ष संतोष सुतार, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, सुनील राजभर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात खासदार संजय दिना पाटील यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करून निषेधार्थ लेखी निवेदन दिलं. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेने या घटनेचा निषेध केला आहे. परिषदेचे S.M. देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संजय दिना पाटील यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच खासदारांना असलेली वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी अशीही मागणी करण्यात आली. खासदाराला न शोभणारी ही भाषा संतापजनक आणि निषेधार्थ आहे. जनतेपर्यंत नेत्यांची भूमिका पोहोचविणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे. त्यासाठी प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही असं मत देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केली होती, हे सर्व ज्ञात आहे. राजकीय पडसाद. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधींनी माध्यमांशी संवाद साधताना संयम आणि जबाबदारीने भान ठेवणं आवश्यक असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं सांगत प्रकरणाची माहिती घेणार असल्याचं स्पष्ट केलं. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यांना धमकावण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाही मूल्यांसाठी घातक असल्याचं मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.